तिने ऑलरेडी 3-4 पिक्चर प्रोड्यूस केलेले आहेत. हा पहिला त्यांचा मराठी चित्रपट आहे. नुसते पैसे असले तर सगळे प्रोड्युसर नाही बनत, कारण प्रोड्युसर बनायला एक जे विजन लागतं ते फार कमी लोकांकडे असतं. त्यातले आमचे प्रोड्युसर आहेत सुनील नायर. चल, आणि मेन गोष्ट अशी आहे आम्हाला असा निर्माता मिळाला जो चेस चॅम्पियन आहे. म्हणून बुद्धिबळ खेळणारा निर्माता असणं किती महत्त्वाचं आहे हे हा चित्रपट बघितल्यानंतर कळेल. कारण हा माणूस इतर मराठी निर्मात्यांसारखा किंवा मॅक्सिमम मराठी निर्मात्यांसारखा बिल्डर नाही आहे. म्हणजे तो बॉडी बिल्डरही नाही आहे आणि नॉर्मल बिल्डरही नाही आहे. बुद्धिबळ खेळणाऱ्या निर्मात्याचा काय फायदा असतो हे हा चित्रपट बघताना नक्की कळेल. थँक्यू गणेश. When I used to play chess at the Bombay Chess Association and do pharmaceuticals, there was only one term that they used to say, that is Brahman Bhojan, which means free food. Okay, so that is long way back. I started my journey producing a Malayalam film in 2010, and I've produced 3 films till now. This is my first venture into Malayalam industry, and I'm quite happy and delighted that the technical excellence which the South people show, I think we are more or less on the same terms out here in terms of the actors' technical finesse or the technical team. I think it's the same. Thank you so much, and looking forward to your love and support. Do come and give us your full support on Jan 29. Thank you so much. With this, I'm launching the poster of the film Bandh Nailonji for you. Thank you. स्टील का ही चेहरा या पोस्टरमध्ये जे जे दिसत आहेत आणि जे दिसत नाही आहेत त्यांच्यातून मी 2-2 वाक्य सांगतो. आता मुळात या आम्ही ज्यावेळेला हा चित्रपट करायचा म्हणून ठरवलं त्यावेळेला एक खूप मोठा चेहरा आम्हाला हवा होता. त्या चेहऱ्यासाठी आम्ही खूप विचार करून नंतर आणि विचारापेक्षा खूप डेअरिंग करून एका माणसाच्या घरी गेलो. त्यांचं नाव होतं महेश मांजरेकर. डेअरिंग यासाठी होतं कारण या अखंड चित्रपटात ते कुठेही भाईगिरीची भाषा बोलत नाहीत, ते कुठेही इन्स्पेक्टर नाही आहेत, त्यांना बेस लावून बोलायचा चान्स खूप कमी आहे. आणि तरी सुद्धा आम्हाला ती गोष्ट ऐकल्या त्यांनी सांगितलं मी हा रोल करीन. एकतर हा खरंच फॅमिली फिल्मचा विषय आहे आणि तरी सुद्धा तो आत्ताच्या युगातून पुढच्या युगात जाताना येणारं टेन्शन देऊन जातो. पण टेन्शनवाली फिल्म नाही आहे ही. धमाल मजा मस्ती करत एक गोष्ट सांगितली गेली आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही खरंच घाबरलो होतो ज्यावेळेला आम्ही महेशजींच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो. कारण इतके चित्रपट पाहिलेला, इतके चित्रपट केलेला, इतक्या चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, बऱ्याच गोष्टी करून ओढून प्यालेला माणूस तो आमच्या या कथेला कितपत म्हणजे त्याच्यावर काय कमेंट करेल ही एक टेन्शनवाली गोष्ट डोक्यात होती आमच्या. पण त्या माणसाने पटकन हो म्हटल्यामुळे आमचा पुढचा अख्खा प्रवास खूप सोपा झाला. कारण आम्हाला कॉन्फिडन्स स्वतःवर नव्हता जो त्यांच्या एका होकाराने मिळाला. सो मी महेशजींना स्टेजवर बोलवतो प्लीज. मी काही सगळेच गुंडाचे किंवा इन्स्पेक्टरचे रोल केले नाही, पण असो नेगेटिव्ह रोल खूप केलेत हिंदी सिनेमामध्ये. पण हा रोल की माझा प्लेझंट सरप्राईज. म्हणजे मला यांनी खूप महिन्याआधी ऐकवलं आणि ही त्यांनी एकांकिका केलेली जी मला वाटतं बरेच कॉम्पिटिशन ती INTला पहिली आलेली एकांकिका होती.
त्याचा विषय जरा वेगळा होता आणि व्हॉट अट्रॅक्टेड मी टू द फिल्म वॉज विषय वेगळा होता. आणि जतीन नाईक डिरेक्टर नंतर कळला, पण ॲज अ मॅन इज अ व्हेरी 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 गुड मॅन. मला एक माणूस चांगला असणं खूप गरजेचं होतं मोर दॅन एनिथिंग. एक माणूस म्हणतो एक गुडनेस पसरवतो ना, तसा जतीन होता. मी त्याला कधी सेटवर एकदा चिडलेला किंवा रागावलेला पाहिला नाही मी. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आय वुड रिअली लाईक टू बी लाईक. आणि अनदर प्लेसेस सरप्राईज होतं प्रोड्युसर. पहिल्याच दिवशी आम्ही गेलो परत, त्यांनी सायनिंगचं चेक बिक दिलं आणि पहिल्याच दिवशी परत एक अमाऊंट हातात देणारा पहिलाच प्रोड्युसर बघितला. आणि हॅड नो कंप्लेंट्स व्हॉट्सअप. या थ्रू आउट द फिल्म जी टीम होती ती फिनॉमिनल होती. तर सब्जेक्ट जरा वेगळा आहे आणि त्यात डबल रोल आहे. एकच मी फक्त यांना म्हटलेलं मला काही गेटअप पिटअप लावायला लावू नका, मला मिशी दाढी लावली मी खूप इरिटेटिंग होतो. पण मजा आली. हा सिनेमा जेवढा तुम्हाला उत्सुकता आहे बघायला, तेवढा तुमच्याबरोबर मला बघायला उत्सुकता आहे. कारण हाऊ यू रिसीव्ह द फिल्म, कारण तो सब्जेक्ट तसा सरळ नाही आहे. देर इज अ ट्विस्ट इन द फिल्म विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ट्विस्ट. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि आय रिअली होप, बिकॉज दिस टीम इज सच अ वंडरफुल टीम, फॉर देम आय एम जस्ट प्रेइंग दॅट द फिल्म बिकम्स अ ब्लॉकबस्टर. थँक यू. थँक्यू महेश. सेकंड वॉज सुबोध भावे. सुबोधबरोबर मी खूप आधी काम केलं होतं TV सिरियलमध्ये. मी असिस्टंट होतो आणि सुबोध होता लीड इन दॅट सिरियल. 2001 किंवा 2002 साली मी काम केलं. माझ्या बऱ्याच वर्षाच्या आधी मी चित्रपट करत सत्वा, त्याला ऑलमोस्ट एक 18 वर्षे गेली. त्याच्यानंतर मी जेव्हा आम्ही फोन करायची ठरवली फिल्ममध्ये, तर सुबोधला मी फोन केला. सुबोध मी स्वयं केलं, अरे मिळव होती तुला, ये म्हणाला. सुबोधच्या घरी गेलो आणि त्याला फक्त सांगितलं, सोबत मी तर खूप वर्षांचा फिल्म करतो, अंबर गणेश शेख एकांकिकावरती बेस्ड आहे आणि मी तुला स्टोरी सांगतो. पण नाही मी करतो, कलर पण स्टोरी करायची पण नाही येते. आय एम जस्ट सपोर्टिंग यू बिकॉज आय सीन यू अर्लियर आणि तुझं परत येतोय सर, आय विल सपोर्ट यू. अंबर गणेश तुम्ही तिघा, आय विल सपोर्ट यू इन दिस. त्यांनी ॲक्च्युली काहीही न वाचता त्यांनी इमिजिएटली हो म्हटलं होतं. सुबोध आय एम ऑलवेज थँकफुल टू सुबोध. इनफॅक्ट आता येईलच स्थळ येतो ऑन द वे येतो. आय एम रिअली थँकफुल फॉर सुबोध. आणि त्याच्यामुळे अजून फिल्मला थोडंसं जे एक मोठं आव्हान होतं, कारण यात ना आजीची भूमिका होती आणि आम्ही महेशजींकडे गेलो आणि वेदाताईंना बघून तुम्ही आजीची भूमिका कराल का हे विचारणं फार कठीण होतं. आत्ताही ते वाटत नाही, आताही ते आजी वाटत नाही. पण ओव्हरऑल गोष्ट ऐकल्यानंतर त्यांचा ॲटिट्यूड असा होता की त्यातल्या लहान मुलीची भूमिका देखील मला करायला दिलीच ना तरी मी करेन आनंदाने. मी म्हटलं बास, एवढं खूप आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल, कारण अत्यंत कठीण किंवा एक चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल, पण ती भूमिका किंवा या दोन भूमिका त्यांनी अत्यंत सहजतेने पेललेल्या आहेत. सो सॅल्यूट. नमस्कार. जतीन आणि सगळी टीम जेव्हा घरी आली होती ते महेशला पिक्चर ऐकवायला आले होते तेव्हा, आणि माझं कास्टिंग कसं झालं मला अजूनही खरंच माहिती नाही आहे. पण मी महेशला म्हटलं मला चल तुझ्याबरोबर काम करायला मिळतं आहे. मी आत्तापर्यंत महेशच्या बरोबर महेशने डिरेक्ट केलं आहे आणि मी काम केलं, असंच काम केलं आहे आणि तेवढंच मी काम केलं आहे. ह्या पिक्चरमध्ये कोणीतरी दुसरं डिरेक्ट करतं आहे म्हणजे मला टेन्शन कमी असेल असं एक टेन्शन खाली नाही, काम करायला लागणार नाही, तो एक दुसरा आनंद होता. आणि खरंच खूप मजा आली. खूप छान टीम आहे ही. आणि आम्ही सगळ्यांनीच, मला वाटलं आम्ही सगळे ॲक्टर्ससुद्धा सगळ्यांनीच शूटिंगच्या वेळेला खूप मजा केली आणि एक छान पिक्चर तयार केला आहे. तो तुम्ही सगळ्यांना आवडेल असं मला खात्री आहे. चित्रपटाला एक सूत्रधार आहे, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण स्टोरी सांगतो. त्यासाठी आम्हाला असा एक नट हवा होता, असा एक कॅरेक्टर किंवा जसं एक इमेज होतं
की तो एव्हरग्रीन आहे, चिरतरुण असतो तो, कारण त्या फिल्मची रिक्वायरमेंट, त्या स्टोरीची नरेशनची रिक्वायरमेंट असते की तो माणूस तसाच असतो. जेव्हा मी लिहिला तो कॅरेक्टर स्टार्टिंग बस आमचं जे होतं की हा सुनील बर्वेचाच कॅरेक्टर आहे. हा आपल्याकडे चिरतरुण भूमिका म्हटल्यानंतर सुनील बर्वे आणि ही इज द पर्सन टायटल्सपासून जी स्टोरी नरेट करायला सुरू करतात आणि एंडपर्यंत जी स्टोरी नरेट करतात, त्यांच्यामुळे स्टोरी घडते, तो म्हणजे सुनील बर्वे. आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना स्टोरी ऐकवली, सेम रिॲक्शन. एका फर्स्ट नरेशनच मी हो म्हटलं, बाकी डेट्स वेट्स वगैरे मी नंतर बघू आपण. येस, आय एम सेइंग येस टू दिस फिल्म. सुनील सर, थँक्यू सो मच. प्लीज. नमस्कार. आता चिरतरुण म्हणून तुम्ही मला जे काही स्लॉट केलेले आहेत ते कधीतरी चिर म्हातारा म्हणून पण घेतलं तरी चालेल, तेही काम मी बरं करेन आणि तसं मी करून दाखवलंय मला वाटतं. पण खरंच ही गोष्ट ऐकल्यानंतरच खूप आवडली आणि नाही म्हणण्यासाठी काही कारणच नव्हतं. खरं तर सूत्रधार म्हटल्यावरती खूप काय म्हणतात त्याला गूढ असं वातावरण निर्माण होतं की नक्की हा करणार काय. तर ते नसतं का गोष्टीमध्ये हिरो येतो एका रस्त्यावरती, फोर्कवरती 2 रस्ते असतात आणि मी एक माणूस त्याला सांगतो तू या रस्त्याने जा. माझं काम खरं तर तेवढंच आहे. मी त्याला सांगतो नंतर तो रस्ता कसा आहे, कुठे जातो किंवा पुढे गोष्ट काय घडते याविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. पण तो जे महेश ट्विस्टबद्दल म्हणाला, त्या ट्विस्टशी माझा थोडासा संबंध आहे. त्यामुळे त्याबद्दल फार न बोलता मला वाटतं मी पुन्हा एकदा या सगळ्यांना जसं आधीच्या माझ्या कलाकार मित्रांनी शुभेच्छा दिल्या तसं मी तुम्हाला आवाहन करतो की 29 जानेवारीला ही फिल्म पहा आणि तुम्हाला नक्की आवडेल. कारण खरंच ही टीम खूप मनापासून फिल्म करणारी टीम आहे आणि असे अनेक लोक येतात की जे काही वेगवेगळ्या हेतूंनी फिल्म इंडस्ट्रीत येतात. पण मला वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती खऱ्या अर्थाने खऱ्या पॅशननी फिल्म करतायत, निर्मात्यांपासून ते अगदी 3rd 4th असिस्टंटपर्यंत सगळेजण. त्यामुळे या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि विचार करा पुढे काही म्हातारा वगैरे रोल मी करेन. थँक्यू. काही कलाकार आपल्याला माहिती आहेत जे आपल्याला खूप हसवतात. हसताना आपल्या सगळ्यांचे दात दिसतात. पण काही कलाकार असेही असतात जे दात दाखवतात. तर मी आत्ता अशा एका कलाकाराला इकडे बोलवतोय जिने आपले दात असे काढून दाखवले. हा 1, हा 2, हा 3, हा 4. तिचं नाव आहे प्रांजल, जी या सिनेमाची छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या दातांची कंटिन्युटी जपता जपता आमच्या नाकी नऊ आलेली. कारण सिनेमा चालू झाला त्यावेळेला तिला सगळे दात होते आणि पहिलं शेड्यूल झाल्यानंतर पहिला पडला, दुसऱ्या शेड्यूलपर्यंत चौथा पडला होता आणि मग आमचे दात राहणार आहेत का पिक्चर होईपर्यंत अशी आम्हाला शंका होती. आज ती इकडे आलेली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज तिला पुन्हा एकदा सगळे दात आलेले आहेत. प्रांजल, प्लीज स्टेजवर. मला हे पिक्चर करून खूप आवड आली. या पिक्चर मध्ये जो माझा रोल होता तर थँक्स मला दिल्याबद्दल. थँक्यू. हा जो इनोसन्स आहे किंवा बोलण्याची जी पद्धत होती, आम्ही 25 मुलींना आम्ही ऑडिशन केलं होतं. त्याच्या आधी फोटोग्राफ सिलेक्ट केले होते. 25 मुलींचं ऑडिशन करून महेश काकांना थँक्यू. म्हणजे हे जे आता ती करते ते ॲक्च्युली फुल फिल्ममध्ये दॅट वॉज अ टेक अवे. हा प्रोमो होता. फिल्म तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर होता संदेश उपशाम. ॲक्च्युली त्या रोलसाठी दुसरा एक नट आम्ही पहिला फायनलाइज केला होता. अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव तो येऊ नाही शकतो आणि संदेशने आम्हाला काही फोटोग्राफ्स, गणेश आणि अंबरच्या रेफरन्सने आम्हाला काही फोटोग्राफ्स पाठवले. ते जरा मिशी वगैरे होती, वेगळाच दिसत होता. 1 डे बिफोर द शूट संदेश आला आणि आधीचा जो नट होता त्याची कपड्याची साईज 46 होती आणि संदेश आला त्याची साईज 38 होती. तर आम्ही विचार केला, कारण शेवटी निर्माता असतो, आम्हीच म्हटलं की आपण कपड्यांना प्रायोरिटी द्यायची का आता नटाला प्रायोरिटी द्यायची.
पण नंतर ते मला की नाही नट चांगला आहे. तर पूर्ण 46 साईजचे कपडे एखादा अजूनही आमच्याकडे आहेत, साईडला ठेवलेले. आणि कोणाला हवे असतील तर सांगा. आणि आम्ही संदेशला सिलेक्ट केला. आय थिंक इज डन अ सुपर जॉब विथ द फिल्म. संदेश परत मिशी वाढवून एवढं काय असेल असं मला वाटलं नव्हतं माझ्याबद्दल. मला गणेशचा फोन आला की तू फिल्म करशील का, तर मी म्हटलं बाबा मी तर तुझ्याकडे रेडी, कधी तू बोलशील आणि मी येणार असं ठरलेलं होतं. तर सरांनी सांगितलं, महेश सरांनी सांगितलं, मेधा मॅडमनी सांगितलं फिल्मबद्दल. ह्या टीमबरोबर मला काम करायला खूप खूप मनापासून सांगतो आनंद झाला. खूप खूप मजा आली. प्रांजल, महेश सर यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा आली. जतीनजी, गणेशजी ह्यांचा मी खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. ही फिल्म बघायला तुम्ही नक्की या. एकदा माणूस होऊन तर बघ, हे बघायला तुम्ही नक्की या. थँक्यू. ह्या सगळ्या ॲक्टर्सच्या टीममध्ये आम्हाला एक अभिनेत्री अशी हवी होती जी म्हणजे जनरली असं म्हणतो आपण ग्रामर फिल्मचं किंवा नाटकाचं सेमच आहे, ज्यात को ॲक्टरची जी रिॲक्शन असते ती जनरली ऑडियन्सची रिॲक्शन असं आपण धरतो. तर आम्हाला ॲक्टर चांगली असलेली अभिनेत्री रिॲक्शनसाठी हवी होती, जो अख्ख्या फिल्मचा प्रवास आहे, जी अखंड त्या गोष्टीची साक्षीदार आहे, जिला खूप काही सांगायचं आहे पण ती सांगू शकत नाही. याचं कारण का सांगू शकत नाही, ती कुठे अडकली आहे हे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. पण जो खूप कठीण प्रकार होता त्यातला, जो मी म्हणेन पेलवलाय आणि उत्कृष्ट लेवलला पेलवलाय, ती श्रुती मराठे. नमस्कार. गणेश मला म्हणाला ते एकदम करेक्ट म्हणाला की बरेच वेळा सीनमध्ये असं झालेलं आहे की मला फार बोलायला नाही आहे पण माझे रिॲक्शन्स खूप आहेत. आणि मला अजूनही आठवतं की जतीननी सगळे रिॲक्शन्स कसे त्याला हवे हे माझ्याकडनं वर्क करून घेतले. इतके महत्त्वाचे ते रिॲक्शन्स आहेत फिल्ममध्ये. मला हा रोल चॅलेंजिंग असा याच्यासाठी वाटला कारण अजून बायको नाही आहे मी, अजून आई नाही आहे आणि अजून सून पण नाही आहे आणि हे सगळं मला करायचं होतं. नक्कीच फिल्म करताना खूप मजा आली. एक छोटासा इन्सिडेंट सांगते. माझा महेश सरांचा आणि प्रांजलचा एक सीन होता आणि 2 रिटेक झाले, 3 रिटेक झाले, 4 रिटेक झाले आणि एका पॉईंटनंतर प्रांजल म्हणाली अय्या किती मज्जा येते ना, आपण अजून एकदा करू. तर महेश सरांना नाही, हे अजून एकदा नाही करायचं, एकदा नीट कर आणि आपण पॅकअप करूया. सो इतकी मजा आणि धमाल फिल्ममध्ये येत होती. सो आय रिअली होप 29 जानेला तुम्ही ही फिल्म नक्की बघाल आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी असू द्या. थँक्यू. एक नट जो आज नाही आहे कारण त्यांचा आज वाढदिवस आहे, संजय नार्वेकर, ते आज नाही आहेत. पण आम्ही सकाळी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी एक आमच्यासाठी क्लिप पाठवलेली आहे. सेकंड पार्ट ऑफ द प्रोग्राम म्युझिक. या चित्रपटाला ज्यांनी म्युझिक दिलंय, संगीत दिलंय, त्याला मी इकडे बोलवतो. आमचा दोघांचाही लहानपणचा मित्र आणि आजचा एक यशस्वी संगीत दिग्दर्शक, मी म्हणेन त्याच्याही पेक्षा जास्त एक सेन्सिटिव्ह संगीत दिग्दर्शक अमित राज. काय नाही, असं बघून विचित्र वाटते मग दोघांना इकडे माझ्याकडे. बंधन आयलॉनचे ही फिल्म जतीन जेव्हा माझ्याकडे घेऊन आला तेव्हा मला त्यातलं सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मला असं वाटलं की काहीतरी नवीन करायला मिळेल आणि तोच प्रयत्न केला आहे. जास्त बोलणार नाही. मला असं वाटतं ती फिल्म बघा, एन्जॉय करा आणि म्युझिक एन्जॉय करा. थँक्यू.
दुसरा मजा अशी आहे की या फिल्ममधला एक गायक जो स्वतः दिग्दर्शक आहे, जो स्वतः चांगला होस्ट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा शब्द कदाचित भयानक आहे पण लंगोटी आहे. आम्ही दोघेही लंगोट एकत्रच बांधायला शिकलो. आम्ही सगळेच. आय एम इन्व्हायटिंग अवधूत गुप्ते. सर्वांना नमस्कार. आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण खरोखर आत्ता या स्टेजवरती बोरिवली ईस्ट उभा आहे सगळं, आणि कट्टा आहे हा. आणि आम्ही तेच दिवस मला आठवत आहेत ज्या वेळेला आपल्या नाक्यावरती आपण उभं राहून अशा अनेक गोष्टी तू ऐकवलेल्या आहेस. याचं नाव गणेश पंडित, पण ह्याला प्रेमाने सुदेश म्हणायचे. आणि अंबरचे वडील म्हणजे विनोदजी, आम्ही त्यांना सर म्हणायचो, हडप सर. तर त्यांनी मला त्यावेळेला नाट्याचे पण, मी त्यांच्याकडे नाटक शिकायला जायचो आणि त्यांनी शिकवलं होतं मला. तर आज, आणि ही बंधन आयलॉनची मला वाटतं एकांकिका होती, त्याच्याही आधीपासून ती कथा मला माहिती आहे. आणि आज त्याचा इथे चित्रपटाचा म्युझिक रिलीज होतोय आणि मी त्याचा एक भाग आहे, त्याचा मला अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं एक आम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलं एवढ्या वर्षांमध्ये इनफॅक्ट. आणि माझ्यासाठी अवधूत एक गाणं, खूप सुंदर गाणं गायलं आहे. तर मला असं वाटतं ते परफॉर्म केलं तर अजून मजा येईल अवधूतने. काय म्हणता? एक डिरेक्टर होता, वन पर्सन हुज जनरेशन्स हॅव बीन सिंगिंग, आदर्श. खरं तर माझं खूप मोठं भाग्य आहे या फिल्ममध्ये माझं गाणं आहे, कारण की नरेशन अमित दादाकडे जेव्हापासून सुरू होतं तेव्हापासून मी तिकडेच होतो आणि मला पूर्ण स्टोरी तिकडेच खूप आवडली होती. आणि मला माहीत नव्हतं की या फिल्ममध्ये माझं गाणं असेल की नसेल, मला माहीत नाही. बट पहिल्यांदाच महेश सरांना माझा आवाज बी दिला. थोडंसं मिसमॅच आहे, बट तरी त्यांनी सांभाळून घेतलं. कुठेही त्यांनी म्हटलं नाही की अरे यार माझा आवाज जात नाही या सिंगरवरती, आणि ते खूप वेगळं वाटतंय, सो सिंगर बनला वगैरे असं काही झालं नाही. सो त्यांचे खूप खूप आभार. आणि जतीन दादा थँक्यू. मजा आली, खूप धमाल गाणं आहे. गणपतीचं परत एकदा माझं एक गाणं आहे आणि ते जिम पॅटर्नचं गाणं आहे. सो मला पुढच्या वर्षी गणपतीत नक्की वाजणार आहे असं मला खात्री आहे. सो थँक्यू. येस. यातलं जे गणपतीचं गाणं होतं आणि एकतारा, ही दोन गाणी मंदारने लिहिली आहेत. आणि जे लहान मुलीचं गाणं होतं ते सचिन पाठक उर्फ यो यांनी लिहिलं. हे याचं पेट नेम आहे आणि मुळात आम्हाला एक यो गाणं यात हवं होतं म्हणून आम्ही याची. नमस्कार. अमितने मला ॲक्च्युली गाण्यासाठी फोन केला तेव्हा सांगितलं की यावेळी पहिल्यांदा उडत्या चालीचं गाणं नाही आहे. म्हणजे दरवेळी मला नेहमी मारामारीची गाणी, हिरोची एंट्री अशीच गाणी लिहायला मिळतात, पण हे थोडं वेगळं गाणं होतं. खूप म्हणजे मी एकांकिका पाहिली होती त्यावेळी, मी ॲक्च्युली ऑडियन्समध्ये होतो आणि स्पर्धकही होतो. त्यावेळी एकांकिका जिंकली होती. तेव्हा मी गणेशला मनातून खूप शिव्या दिल्या होत्या, तेव्हा पण मी स्पर्धक होतो म्हणून. पण नंतर जतीन सरांना भेटलो, त्यांनी गाणी लिहायची संधी दिली मला. पण अमितने खूप वेगळं गाणं केलं आहे. म्हणजे ॲक्च्युली त्याचा जॉनर सोडून एक वेगळ्या जॉनरचं गाणं त्याने केलं आणि गाणं लिहिताना खूप मजा आली. आणि थँक्यू सर्वांना. जतीन सर थँक्यू. थँक्यू अमित. मंदार. अमित बरोबर हा माझा 8वा चित्रपट असेल आणि या वर्षात रिलीज होणारा 5वा चित्रपट असेल. मला खूप आनंद आहे यासाठी बंधन आयलॉनच्या सोबत मी जोडला गेलो, कारण बंधन आयलॉनचे जसं मगाशी आदर्श म्हणाला की नरेशन पासून म्हणजे अमितच्याकडे आम्ही असायचो, त्यामुळे आमचं काही काम असेल नसेल आम्ही ते सगळं ऐकत असायचो. त्याच्यातनं खूप क्युरिओसिटी डेव्हलप होत गेली आणि नंतर
अमित राजचा बद्दल आता मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा अजूनही मंदार सोळकर चेहऱ्याने कोणी ओळखत नाही पण नावाने ओळखायला लागले, जेव्हा नावही कोणी ओळखत नव्हतं तेव्हा अमितने मला संधी दिलेली आहे आणि त्यावेळेला जतीनला कन्व्हिन्स करून की नाही मंदार लिहिल किंवा गणेश अंबर सगळ्यांना, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की मी त्याला न्याय दिला असेल. कारण दोन्ही गाणी जी माझ्या वाट्याला आली, गणपतीचं गाणं आणि एक तारा जे शेवटचं आहे, त्या दोन्ही गाण्यांमधनं फार कमी वेळा असं होतं की आपल्याला काहीतरी कवी म्हणून मांडायचं असतं, ते मांडायला मिळत नाही गीतकार म्हणून हल्ली. ते रिक्वायरमेंट प्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण बंधन ॲल्बमच्या निमित्ताने अमित बरोबर एक खूप चांगली 2 गाणी मला मिळाली आहेत. आदर्श परत कॉम्बिनेशन झालेलं आहे माझं आदर्शचं आणि अमितचं. आदित्यचं एक नवीन आता मला मिळालं आहे. सो मजा आली मला. अजून जे एक दुसरं डिपार्टमेंट गाण्यांशी जोडलं गेलेलं जनरली असतं ते आहेत कोरिओग्राफर्स. तर मी राजेश बिडवे आणि सोनिया परचुरे, आली आहे का सोनिया? राजेश बिडवे, प्लीज कम ऑन द स्टेज. हे जे गणपतीचं गाणं जे होतं त्याचा हा कोरिओग्राफर. नमस्कार. जसं आता जतीन सर बोलले की ज्यावेळेस नरेशमधून महेश सरांकडे गेलेले आणि त्यांना जे टेन्शन होतं, तर टू बी व्हेरी ऑनेस्ट शूटिंग करताना मला 2 टेंगुळ होते इकडे की मी जे त्याला नरेशन दिलं आणि ज्या प्रकारे आम्ही शूटिंग स्टार्ट केली. सगळ्यात जतीन सरांबद्दल मला एक सांगायचं आहे की त्यांनी ते ज्या प्रकारे स्टोरी नरेशन सांगतात करतात ते खूप कन्व्हिन्सिंग असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला गाणी शूट करणं, कोरिओग्राफ करणं खूप इझी जातं. गणपतीचं गाणं हे एक आजकाल आपण जी गाणी बघतो गणपतीची, गणपती विसर्जनचं गाणं असतं किंवा गणपती आगमन असं गाणं असतं, हे तसं गाणं नव्हतं. ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. ते गाणं का होतं तिकडे, एक सिच्युएशन आहे आणि ती मला खूप चांगल्या पद्धतीने मला जतीन सरांनी मला आणि गणेश सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मला कन्व्हिन्स केलं आहे. आणि महेश सरांबरोबर शूट करताना मला पहिले 2-3 तास खूप टेन्शन होतं कारण टेक्निकल गोष्टी त्यांच्यासमोर मी बोलू शकत नाही आणि आम्ही खूप एक स्मूथली तो दिवस निघाला. आम्ही 2 दिवस हे गाणं शूट केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे असं मला वाटतं. तुम्हालाही आवडेल ते. सो थँक्स टू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. आता आपण जरा सीडीचं ओपनिंग करू. कॅन द प्लीज कास्ट अँड ग्रुप कमाच. दिलीप, निशांत, सुशांत, योगेश भाई, मारो मेरी मारो बराबर. हमारा नहीं होता तो क्या हुआ, तुम लोग करो रे. सुस्मित आलाय का इकडे? सुस्मित लिमय. सुस्मित प्लीज ये. करण, आदित्य, करण लवकर ये. अभी अवधूत जी सर कहाँ है आप? चिल्लाएगा पूरा.